हे बघा ताईंनो, मी पंचामृत बनवत होते तर म्हटले दाखवा तुम्हाला. सगळ्यांना माहीत आहे पण तरी पण दाखवते आता करते. तर इथे साखर घेतली, मध घेतलं आहे आणि तूप घेतलं आहे. आणि इथं कच्चं दूध घ्यायचं. तापवलेलं दूध अभिषेकला कधीच घ्यायचं नाही. आता दह्याची पिशवी फोडून घेते. हे गोकुळचं दही मागवलेलं आहे आणि गोकुळचंच दूध येतं आहे. असू द्या, जे आहे आता आहे ते सगळ्याचंच भेसळ आहे, पण आता काय पर्याय नाही आपल्याकडे. पण हे घेते. आता हे कच्चंच घ्यायचं आहे मला. आणि असं डब्यामध्ये ओतून घ्या ना. दीदीला मंदिरात पण न्यायचं आहे, दीदीसाठी आणि मला घरात पाहिजे त्यासाठी मी आपला पंचामृत बनवून घेते. हे बघा, असं एकत्र करून आहे ना, जे साखर आणि जे दही वगैरे आहे ना, खूप चांगलं फेटून घ्यायचं. कधी पण पंचामृत बनवताना ना एकदम असं एकदा दोनदा असं हे करायचं नाही. साखरेचे कण वगैरे ना असे बोले बाबाला लागले नाही पाहिजे, कुठले देवतांना पण नाही. असं खूप चांगलं फेटून घ्यायचं. जितकं फेटलेलं पंचामृत ना तेवढं भगवंताला प्रिय असतं. हे असं मी वाचलं आहे, ऐकलं आहे, तुम्हाला सांगते म्हणून मी तुम्हाला पण सांगते. असं हे सगळं एकजीव झालं पाहिजे. खूप चांगलं फेटून घ्यायचं. मी असं कच्चंच आहे ना असं ठेवणार आहे, ज्याला लागेल तसं. मंदिरात वगैरे न्यायला यश जातो आहे काय माहिती नाही. मी तर मंदिरात जायला वेळ नाही भेटणार, पण मी आपलं इथंच पूजा करून घेणार. बाकीचे सगळे काम आहेत म्हणून खूप छान असं फेटून घ्यायचं. एकदम घट्ट करायचं असं. चला तर दीदीला थोडं ताट भरून देते आणि मी माझी पूजा करायला घेते. बघा, पुन्हा मी झेप्टोवरून फुलं मागवलेत. व्हाईट फुलं लागणार आज. ते बेलपत्र, हे बेलपत्र आज एवढं कितीला दिले माहिती आहे तुम्हाला का? 54 रुपयाला आज एवढे बेलपत्र दिलेत. असे बाहेर गेले तर एवढे 10 रुपयामध्ये येतात, पण आता आतमध्ये कसे असतील देवाला माहिती. ठीक आहे, पण जाऊ द्या, जे आहे ते. असे 2 पॅकेट आले हे 54 रुपयाला. आणि फुलं वगैरे यामध्ये सगळे मिक्स फुलं आहेत. आणि हे आघाडा लागतो ना, आघाडा नागोबाची जेव्हा पूजा करायची तेव्हा आघाडा लागतो. आणि आपले खाऊचे पान आहेत, हे सगळं आणले. यात मी दीदीला आता इथं ना ताट भरून देते. बघा, दीदीनं मंदिरात चालली, दीदीला सगळं हे करून दिलं आहे. इथे हे आपली धूप, अगरबत्ती, माचीस वगैरे तिथे लागेल म्हणून तुपाचा दिवा दिला. 2 वातीची 1 वात केली मी. इथे चंदन, पंचामृत, पाणी, बेलपत्र, फुलं आणि तांदूळ दिले. तर शिवामूठ जी आहे तांदळाची राज म्हणून. आता दीदी चालली मंदिरामध्ये. दीदी मेकअप वेकअप काहीच नाही केला आहे, तुम्हाला सांगते. अशीच आहे का, पहिलं लगेचच बोलली मंदिरात जाऊन येते म्हणून. ठीक आहे. हे बघा, मी ना पूर्ण देवाऱ्यातलं सगळं काढलेलं, पूर्ण क्लीन केलं. बघा, फुलांचं वगैरे सगळं पाकळ्या झालेलं आहे, अशा सगळं केलं आहे. कलश वगैरे पुन्हा आज स्वच्छ केलं सगळं. महाराजांना अभिषेक घातला, अजून कपडे वगैरे घातले नाही. आता मी इकडे बाकीची मांडणी केली, पण मला कानाला कपडे घालायचे ना, तुम्हाला दाखवत होते. दीदीने किती कपडे आणून ठेवलेत बघा. मी रोज नवीन नवीन घालते त्यांना. आज मला असं वाटतं मी हे घालू की कानाला हे घालू डार्कवाले, असं माझं चाललेलं होतं. किंवा हे घालते पिंकवाले. मी जे तुम्हाला दाखवायसाठी व्हिडिओ घेतला. अजून मला महाराजांना वगैरे मी सगळा अभिषेक झाला आहे माझा पंचामृतचा, पण फक्त वस्त्र वगैरे घालायचे राहिलेत. इकडे फुलं वगैरे सजवायचे आहेत अजून. मला इथे भोलेबाबांची स्थापना करायची आहे. आणि मला जे पारायण लावायचं आहे, पारायणाची पण स्थापना आत्ताच करून ठेवणार आहेत. पण एक कानाचे कपडे दाखवायसाठी म्हटले तुम्हाला पण दाखवा. दीदीला अशी आवड आहे, खूप आणून ठेवते दीदी, खूप आणते. हे बघा, इथे ना यश आलं म्हणून पहिले त्याला साबुदाणा बनवून दिला. भाभी खाली गेली तर भाभीसाठी चहा ठेवला. दीदी पण खाईल म्हटले आणि यशचं पण काम होईल आणि भाभी पण थोडासा खाईल. कारण आज चपात्याने केले ना, तर भाभीसाठी मी दीदीला ब्रेड मागवायला लावले. म्हटले चहा बरोबर ती ब्रेड खाईल, कारण दिवसभर तशीच जाते ना. थोडंसं साबुदाणा आणि चहा ब्रेड वगैरे खायला अशी भाभी. तिच्याबरोबर आता एकदा चहा घेणार आहे मी सकाळी एकदाच घेतलेला आहे. आता उशीर झाला आहे भरपूर. आणि यामध्ये ना मी काहीतरी पार्सल मागवलं, ते नंतर दाखवते. आणि का मागवलं ते पण सांगते. पहिलं आता यांना ना नैवेद्यासाठी पहिले थोडीशी खिचडी बाजूला काढून घेते. याच्यामध्ये ना शेंगदाणा कूट असतो म्हणून थोडी लालसर दिसती. आणि जेव्हा मी साहेबांना मला बनवेल नंतर, तर ते शेंगदाणे मिरची बारीक केलेली आहे, ती अशी थोडीशी पांढरट दिसते. यशला अशी कापलेली मिरची लागते, तुम्हाला सांगितलं ना मी. हे बघ, कापून मिरची, त्याच्या घशाला तिखट लागतं असं. दही वगैरे आहे. पुन्हा दही मागवले. सकाळी पिशवी मागवलेली, पण यांनी खायला आणि भाभीलाही फ्रुटी ब्रेड मागवलेत मी. दीदीने आता असं ऑनलाईन मागवलेत. हे देते भाभीला आणि यशला थोडं अजून दही काढून देते. तर बघा ताईंनो, अशी पूजा झालीत.
सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं का मी अभिषेक वगैरे करून नुसती मांडणी केलेली, कानाला नवीन कपडे घातलेत. आणि इकडे सगळे आता इथले आपली भोलेबाबाची पिंडी उचलून घेतली, पण त्या स्थानावर मी बेलपत्र, सफेद फूल वगैरे असं वाहून तिथे केले. तांदळाची वाटी तिथेच आहे. सगळी अशी मस्त पूजा झालीत. सगळ्यांना सगळ्या कलरची फुलं होतेत. ऑनलाईन मागवले होते तर सगळे फुलं आलेले. खिचडीचा नैवेद्य मी अर्पण केला आहे. इकडे तेलाचा दिवा चालू आहे बघा, भरूनही दिवसभर चालू राहील हा. पण फक्त हार नाही भेटलेले, कारण ऑनलाईन हार ते आपल्याला कळत नाही साईज किती काय कसं काही कळत नाही आहे. तर फुलांवरच काम चाललं आहे. हार फक्त दादरलाच भेटू शकतं सगळं काही. आणि इकडे मी बघा स्वामींना अभिषेक वगैरे केलेला, नंतर वस्त्र घातले. याच डार्क कलरचे वस्त्र घातले आणि येलो कलरचा मुकुट घातला आहे मी, पिवळा आपला. त्यांना पण साबुदाणे खिचडी वगैरे. इकडे पाणी आहेत. मी ना पाणी पहिले झाकून ठेवायची ताईंनो, पण माझ्याकडे एक गुरुजी आलेले मागे, तर मला बोलले पाणी झाकू नका. मग मी दोन्ही पण साईडचं आहे ना बघा, असं इकडे पण आणि इकडे पाण्यावरचं झाकण काढून ठेवते. आता सगळी अशी मस्त देवपूजा झालीत, ही झाली. आणि आता तुम्हाला मी भोलेबाबाची पूजा दाखवते. इकडे बघा मी इथे तुपाचा दिवा, हे बघा तूप भरून दिवा आहे. काड्या पडल्या ते ना, या आतल्या दिव्यांना खूप प्रॉब्लेम होतो, ती काडी पडली, काढायला गेले की चटका बसतोय. इकडे धूप आहेत, अगरबत्ती आहे आणि इथे भोलेबाबाची पिंडी आहेत खाली बघा, हे बेलपत्रांच्या खाली. हे बघा इकडनं दिसत असेल, मी हात लावत नाही. आता पूजा झाली, आता पुन्हा आपण हात वगैरे लावून त्यांना हलवायचं नाही. पण पिंडी दिसत असेल तुम्हाला. उत्तरेला टोक असतं, हे टोक जे आहे उत्तरेला असते. शिवामूठ जी तांदूळ आहे ते आम्ही सगळ्यांनी वाहिली, पण यश राहिलं आहे फक्त भोलेबाबांचं. इथे पण मी हा हार वगैरे घातलं आहे. सगळ्या कलरचे फुलं खाली पाट ठेवलेलं आहे, छोटासा पाट आहे. हे बघा हा छोटासा पाट आहे, इकडनं दिसतोय. पाटावर मी मांडणी केलेली आहे. अशी सगळी पूजा झाली. इथे तुपाचा दिवा चालू आणि तिकडे तेलाचा चालू आहे. मी डमरू वगैरे ठेवलेत, डमरू ठेवले जे भोलेबाबांचं जे आहे ते. आणि मस्त अशी पूजा करून घेतली. आणि इथे मी शिवलीलामृतचा ग्रंथ ठेवला आहे. इथे पूजा करून घेतली आणि मी संध्याकाळी संकल्प घेऊन वाचन करणार आहेत. इथे पण साबुदाणे खिचडी आपली, पाणी वगैरे मी सगळं ठेवलं आहे. हळदी कुंकू आता इथे लागणार संध्याकाळचं म्हणून मी ते ठेवलं आहे. मी आज दुसरं कुठल्याही व्हिडिओच्या नादी न लागता मी फक्त निवांत पूजा करत राहिले. मला खूप अगदी प्रसन्नतेने पूजा करायची होती. काहीच नाही, दुसरीकडे वेळच नाही वाया घालवायचा. म्हटली फक्त मला छान पूजा करायची होती. मंदिरात नाही जाऊ दे, काही नाही जाऊ दे, पण गडबड नाही करायची. अशी मस्त पूजा झालीत. खूप छान वाटते सगळं बघा. असं अगदी प्रसन्न होणारी जेव्हा पूजा होती ना, तेव्हा आपल्याला पण खूप भारी वाटतं. काम काय रोजच चालू असतं ताईनो, काम संपणारच नाही आहे आपलं. सगळे पूजा. आणि मी ना आपलं गळती वगैरे लावून ओम नमः शिवायचा मी जाप करत राहिले. जे काय आहे ते आपल्या मनातून जे काय, म्हणून मी व्हिडिओ नाही काहीच ठेवला चालू, की तिकडे अर्ध लक्ष आणि इथे अर्ध लक्ष असतं ताईनो. आणि म्हटले सगळं झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवेल. तर अशी माझी ही पूजापाठ झालीत. छान वाटतं एकदम, आज प्रसन्न वाटते घर. आता मी आरती आता केली नाही आहे, मी आरती संध्याकाळी करणार आहेत. पूजा वगैरे करायला खूप वेळ गेला. यश आलामध्ये साबुदाणा बनवून दिला, पूजा करून घेतली. आरती मी संध्याकाळी करणार आहेत, आता नाही करणार कारण उशीर झाला आहेत. हे बघा आमच्याकडे नाही, मी तुम्हाला सकाळी दाखवलं, अशी आघाडीच्या पानाची ना अशी बनवलेली वेलीचीच अशी माळ भेटते नागोबाला घालायला. आता ही काल आणली, फ्रीजमध्ये ठेवली, थोडीशी पानं खराब व्हायला लागली, पण असू दे आता. आणि हे नागोबाला आपलं वस्त्र घालायचं आहे. आणि ह्या लाया, आज लायांचा नैवेद्य मेन असतो आहे, दूध साखर आणि लाया. आता ही मी नागोबाला घालते आणि मग तुम्हाला दाखवते. खाऊची पानं पण आणली, पण त्यांची नाही मला गरज पडली आज. आता हे पहिलं जे राहिले तेवढी पूजा करून घेते. मी इथे ना असा, हे जे नागदेवता जे असतात ना, आमच्याकडे नागोबाच बोलतात याला, तर हे असं मी भिंतीला लावलं आहे. आता हे पुढच्या अमावश्यापर्यंत ठेवायचं आहे आम्हाला. जो आमचा पोळा येतो, जो बैल पोळा येतो ना, तोपर्यंत ठेवायला लागतं. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही काढतो हे. तर तो म्हणून मी असं वरती लावले, चिकटून दिले आहेत वरती. आणि याच्याजवळ इथे का लावलं, तर इथे मला ही माळ, जी माळ आहे ना ती लावायला होईल. पहिले वस्त्र घालायचे, पण मी इकडे बघा असे तांदळाचे नागनागिन आणि त्यांचे 2 पिल्लं असे काढून घेतले इथे खाली, म्हणजे. आणि याच्यावरतीच मग मी असं इथे नागोबा लावलेत, म्हणजे दोन्ही पण पूजा होत आहे. वस्त्र घालून घेतले आणि चिकटून दिलेत मी हे चिकट टेपने आपलं, कारण इथे लावायला वरती सोयच नाही ना,
म्हणून असं वस्त्र वगैरे घालून असंही केलेत. आणि आता आरामात मी ही आघाड्याची जी माळ आहे ना ती इथे अडकून देईल. या सोयीनेच असं इथं वरती लावलं मी, कारण ही जड ही चिकट टेपणी राहणार नाही म्हणून. हे बघा असं इथे हे लावून दिले. तर नार पण केलेत. आता फक्त मला लाया आणि दूध साखर नैवेद्य ठेवायचं आहेत. आमच्याकडची अशी पद्धत असते. आता गावी ना ही आघाडीची माळ आपल्याला घरी बनवायला लागते, पण आता इथं अशी विणलेली दिली त्यांनी, चांगली गोष्ट आहे. शक्यतो कधी कधी भेटतच नाही, पण आता बरी भेटलीत. ही अशी नागदेवतांची पूजा. तर आता अशी झालीत ही पूजा. आणि इकडे दिवा लावून घेतलेला होता. दूध साखर लाया फुलं वगैरे असे वाहून इथं ये. आणि हे जेव्हा आपण काढू ना संध्याकाळी, तर हे तांदूळ आपण पक्ष्यांना वगैरे घालायचे. हे तांदूळ आपण खायचे नसतात हां. आणि नागदेवतांना बेलपत्र नाही वाद, बेलपत्र त्यांना चालत नाही, ते नाही वाद. तर अशी ही दोन्ही पूजा. आणि इकडची. आणि माझं हे ना हे फूल व्हायचं, आपलं फळ व्हायचं राहिलं होतं. हे काट्याचे धतुरा म्हणतो आम्ही इकडे. धतुरा धोतरा कोण काय बोलतं, पण आमच्याकडं असं बोलतात जे बोलतात ते. तर अशी मस्त अशी आजची देवपूजा. खूप प्रसन्न वाटते घरामध्ये, एकदम भारी वाटतं आहे. हे माझं गळतीचं वगैरे काम झालं. भाभीने पुन्हा घासून ठेवले. आता इकडे ठेवते. हे आता अगदी पुढच्या सोमवारीच लागणार आहेत म्हणून ठेवून देते इकडे. साहेब आलेले तर त्यांनी मला काही भाज्या आणून दिल्या. ते बाहेर गेलेत, भाज्या आणल्या, पण मला निवडायला काही आता वेळ नाही आहे. मला अजून आमच्यासाठी साबुदाणा बनवायचं आहे दोघांसाठी. काय आणले पण जरा मोकळं करून ठेवते. मेथी आहेत. या निवडायच्या भाज्या म्हटल्या ना ताई, माझं कंबर दुखायला लागतं बसून बसून, वेळ जातो. आणि कोथिंबीर आहेत आणि 2 कांद्याच्या जुड्या आहेत. बघू आता कधी वेळ भेटतो तसं निवडेल. थोड्या मोकळ्या करून ठेवते, नाही काय भिजलेले असतात ना. आणि हे दीदीनी हे मागवलेत गाडीला लावायला. पप्पाला एक, यशला एक, असं हे बुलेटला लावायला. काय म्हणतात काय माहिती, मला माहिती नाही ताई. पण आता ते ऑनलाईन आलेलं तर मी घेतलं आहे. हे असं मागवलं आहे. पाऊस चालू होता आज आहे ना, पाऊस चालू होता कंटिन्यू. म्हणजे जोराचा नाही, पण थोडा थोडा म्हणते श्रावण पाळे असे. आमच्याकडे श्रावण पाळे म्हणतात. थोडा थोडा पाऊस येऊन जातो त्याला. आता उघडला आहेत. हे बघा आता साहेबांसाठी आणि माझ्यासाठी मी साबुदाणा परतवला आहे. अजून बारीक गॅस होतोच आहे. थोडासा चिकट, मला एकदम असा मोकळा मोकळा नाही आवडत, छातीत अडकतो खाताने. दही वगैरे तर आहे. आता हे परतवते. हे बघा बारीक गॅस ठेवलेलं आहे. असं बारीक गॅस बंद झालं काहीतरी झालं. तर बारीक करायला लागले ना बंद होतो. आता थोडासा मिडियम ठेवायला लागेल. बंद काही झालं माझ्या लक्षातच नाही आलं बघा. आता हे तर होतं आहे. आणि आता वाजले किती तुम्हाला सांगू, हे बघा 2:34 झाले. अजून मी खाल्लेलं नाही काही, माझं कामच चालू आहे. तर ते मी काय केलं तुम्हाला बोलले ना, मला माहीत होतं माझ्या कामाचा गोंधळ काय होणार आहे. आमचे तर लाडू सम्राट आहे. हे लाडू सम्राटमधून आहे ना मी पुरणपोळ्या मागवल्या. समोर प्रगतीने पण मागवल्या. मी बोलले मला पण मागव. यश खाणार नाही, तुम्हाला सांगते यात गुळ साखर आहे. यशनी शपथ घेतली यश खाणार नाही. पण आता मला 6 कशा मागवायच्या, नैवेद्य ठेवायचं, आम्ही काय खायचं. मग मी 9 मागवल्या अशा आमच्या तिघांसाठी ना, नैवेद्य वगैरे ठेवून. हे बघा लाडू सम्राट इथून मागवल्यात मी. कारण काय आता मला वेळच नाही काही करायला. एक पॅकेटमध्ये 3 पीस येत आहेत. 110 रुपयाला 3 पुरणपोळ्या करायला. तर आता सगळंच होतं घरात साहित्य. दीदी काय बोललेली, आधीच्या मम्मीला सांग बनवायला, तू बनवू नको, तुला माझी शपथ आहे. नाही तर मी काही करून केलेच असते. मला बोलली तुला माझी शपथ आहे, तू बनवू नको. आता पोरी शपथ दिली. आता इतक्या वेळ तर मला हे सगळं आवरायला झालं आहे. भाभीला पण आज भांडी तेलकट वगैरे देवाचं खूप होतं, ती सगळं आवरून गेली. आणि मी आत्ता खिचडी खाणार आहे. आणि तुम्ही म्हणाल तू आज न चेहरा दाखवताच आमच्याशी आज पूर्ण व्हिडिओ केला आहे. ताईनं माझं ना, मी झोपेच्या गोळ्या घेतल्या ना 2 दिवस लगातार, 2 दिवस गॅप पडला होता म्हणून घेतल्या. माझा चेहरा खूप सुजल्यासारखा झाला आहे. संध्याकाळी दाखवेल मी तुम्हाला. माझ्या चेहऱ्यावर वगैरे अशी सूज आली, एकदम असे डोळे. मग नंतर सगळ्या ताई बोलतात काय झालं, डोळे सुजले, असं झालं. तर झोपेच्या गोळ्या घेतल्या ना त्याने मला थोडा त्रास होतो. आता बंद करायचे आहेत मला. तर खिचडी वगैरे खायला घेते आणि हे पुन्हा असं पॅक करून ठेवते, नरमच्या नरम राहील म्हणजे. आता संध्याकाळी भेटते. संध्याकाळी पारायण वगैरे, तर खूप कामाची गडबड आहे. पटापट काहीतरी बनवून मग तुम्हाला मी संध्याकाळी भेटते ताईनो. आता इथे बघा मी गुळवणी बनवायचं ना ते उकळायला ठेवलं, वेलची आणि अद्रक थोडंसं हे करून. इथे डाळ भात झालं यामध्ये. आणि इकडे मी वाटाण्याची भाजी
बनवली. तुम्हाला मी बोलले ना पुरणपोळ्या करा काही पण करा, चपात्या करायला लागतात. एवढंसंच पीठ मळलं अगदी 3च चपात्या होतील, पण ह्याच्या मी 4 करणार आहेत. 4 चपात्यांचं पीठ मळलं आहे. डाळीला फोडणी द्यायची म्हणून मसाले डबा इथं ठेवला आहे. आता हे करून घेते. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात तर सकाळपासूनच केलेली होती, पण तुम्हाला भेटलेच नाही ना काही तुम्हाला सांगितलं. माझं झोप येणे, चेहरा वगैरे डोळे असे खूप झालेले होते. गोळ्या घेतलेल्या लगातार 2 दिवस. तर त्याने त्या गोळ्या घेऊन पण काय झालं, मध्ये गॅप पडला ना, तर त्या गोळ्या अशी व्यवस्थित झोप नाही होती. ते म्हणून मग सूज येते अशी चेहऱ्यावर झोप नाही झाली तर. असं होतं ते. कंटिन्यू घ्यायच्या होत्या ना, तर मध्ये गॅप पडला. देवपूजा वगैरे सगळं झालेलं, तुम्हाला सगळं दाखवलं. आता जेवणाचं पण थोडं दाखवलं, थोडंसं जे काय परत केलं आहे ते दाखवते. पुन्हा एकदा देवपूजा दाखवून घेते तुम्हाला. हे बघा आता ना, हे दीदीने दिवाबत्ती वगैरे केलेली, पण मी आता पुन्हा अगरबत्ती लावली, कारण मला वाचन करायला बसायचं आहे. हा सकाळचा दिवा तसाच चालू होता. दीदीने सगळीकडे दिवे वगैरे लावलेले. इकडे तिकडे जे बेलाचं झाड आहे तुळशीचं बाहेर वगैरे. आणि हा तुपाचा दिवा पुन्हा आता तिने भरून ठेवला आहे. तेलाचा चालूच होता, पण मी ते ना टेबल ठेवला आहे बघा. आता मला वाचन करायचं. मी काय केलं, ही गोमित्राची बाटलीत बघा. तर याने मी ना पुसून घेतला पहिला स्वच्छ. आता याच्या खुर्चीवर बसून वाचायला लागतं आहे ना मला, म्हणून टेबलवर ठेवावं लागते. इकडे तुम्हाला जेवण दाखवलं होतं त्याचं नैवेद्य वगैरे काढून ठेवलं आहे मी. हे बघा सगळं असं जेवण काढून ठेवलं. इथे दूध आता लगेच याच्यामध्ये टाकलं नाही. जे गुळवणी बनवतो ना आपण त्यामध्ये लगेच घातलं नाही, जसं पाहिजे तसं. चिकट भात वगैरे लावलेला नैवेद्य काढल्यामुळे दिसतंय. ही वाटाण्याची भाजी, नुसतं वाटाणा, बटाटा वगैरे काहीच घातलं नाही ना. पनीर, डाळ, एकदम थोडीशी डाळ बनवली. आणि मोजून फक्त 4 चपात्या केल्यात बघा. पण मी काय बोलले तुम्हाला, आपल्याकडे काही पण केलं तरी भाजी चपाती लागते ना. फक्त 4 चपात्या केल्यात. या पुरणपोळ्या होत्या, त्यातले मी आता 3 ठिकाणी नैवेद्य काढले. नागोबाला सकाळी तर दूध आणि लाह्यांचा ठेवलेला. पुरणपोळी करायला वेळ नव्हताच, आणि ते तिने मला शपथ घातलेली, पण मला असं होतं की मला तिला द्यायचीच आहे पुरणपोळी खायला, म्हणून मी मागवलेल्या. आता डाळ भात, वाटाण्याची भाजी, गुळवणीमध्ये दूध घातलं आहे, आणि अशी पुरणपोळी वगैरे. बस असा एवढा हा नैवेद्य आहे. आता नैवेद्य वगैरे ठेवून देते आणि मग मी वाचन करायला बसते, कारण वाचन करायला वेळ लागणार आहेत. कंटिन्यू दोघं घरात असल्याने एवढी मस्ती चालू राहते यांची. वैताग आणतो हा यश, तर ना मला वैताग आणतो घरामध्ये. आता इतके काय काय नाटके करतो ना. आता बरोबर 8 वाजले. आठ वाजलेत. आता मी वाचन करा, आता संकल्प घ्यायचा. संकल्प घेऊन मग वाचन करायला बसायचं मला. आज कमीत कमी 9:30 तरी वाजणार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अध्याय ना, मोठे मोठे अध्याय. उद्याचा तर 3रा 4था अध्याय खूपच मोठा असतो, भरपूर मोठा असतो. तर वाचन करायला आज तरी थोडंसं कमी वेळ लागेल, मग उद्या भरपूर वेळ लागेल. भारतीताईकडे जायचं होतं, मग तिला फोन करून सांगितलं मी काय आज येत नाही. माझ्या लक्षातच नाही का, मी आज तिला बोललेले मी सोमवारी येईल, पण लक्षात नव्हतं सण आहे आणि मला पारायण पण लावायचं आहे. आता उद्या जरी गेले ना, कारण तिची जी मुलगी आहेत ना दिदी, ती जाणार आहे सासरी आता. तर मला उद्या वाचन वगैरे करून किंवा वाचनाच्या अगोदर का होईना जाऊन यावं लागेल. बघू आता कसं कसं होतं आहे, मग उद्या जाईल तिच्याकडे मी. आता मी वाचन बसते. काय खुर्ची घेऊन बसायचं, मी तुम्हाला मगाशी अर्थ सांगितलं मला पायाने बसता नाही येते. तो पूजेच्या याच्यापासून प्रॉब्लेम झाला ना पायाचा, तो आत्तापर्यंत चालूच आहे. खुर्चीवर बसायला लागते. चला मी आता हे सगळं करून घेते, पण व्हिडिओ एंड करायचा होता. म्हटले आता तुमच्याशी बोलते पण आणि व्हिडिओ पण एंड करते. सकाळपासून असंच घेतलं सगळं काही. तर चला मग या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.